हॅलो, मी अर्चना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. दुर्गा मातेचे 9 रूपांचे आपण बघत आहोत या नवरात्रीत. विविध रूपं, त्यांचे वर्णन, महत्त्व आणि उपाय करायचे. तर आज आहे दुर्गा मातेचे 7वे रूप म्हणजेच कालरात्री. या देवी सर्वभूतेषु कालरात्री रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. आता काल रात्रीचे जर वर्णन सांगायचे झालं तर रंगाने काळी असणारी अशी ही माता, देवीचा रंग तर काळा आहेच, पण डोक्यावरील केस देखील विस्कटलेले आहेत अस्ताव्यस्त. गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे, असे हिचे रूप आहे. 3 डोळे आहेत, ते ब्रह्मांडासारखे गोल आणि चमकदार आहे. गाढव हे देवीचं वाहन आहे, तर लोखंडाचा काटा आणि खडक ही तिची शस्त्रे आहेत. या देवीच्या स्वरूपाची पूजा करताना अनेक संकटांना दूर करणारी अशी ही देवी असं मानलं जातं. म्हणूनच काल रात्रीच्या भक्तांना योग्य ते नियम, संयमाचे पूर्ण पालन केले पाहिजे, तर माता काल रात्री पाहिजे ते वरदान देते, असं म्हटलं जातं. चला तर मग बघूया आपण आज काल रात्री मातेविषयी आणि आजचा करायचा गुप्त उपाय. पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असताल, प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय, तर सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल जाऊ नका. कारण अशा साध्या सोप्या टिप्ससहित आपण इथं चर्चा करत असतो सणवार व्रतवैकल्यांची. तर येणाऱ्या दिवाळीला देखील आता माझे असा प्रयत्न आहे की लाईव्ह येऊन थोडंसं सांगावं की काय करायचं आहे दिवाळीला माता लक्ष्मीला अखंडितपणे आपल्या घरात स्थायी निवास करण्यासाठी. तर मी कोजागिरी पौर्णिमेपासूनच ही सेवा सुरू करणार आहे. नवरात्रीत तर आपण सुरूच केलेलं आहे, पण तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी लाईव्ह येण्याचा माझा एखादा प्रयत्न आहे. तर जरूर मला सपोर्ट करा आणि मी सांगेल तुम्हाला कम्युनिटीमध्ये की कधी यायचं आहे लाईव्ह किंवा कधी काय. चला बघूया आजचा विषय. माता काल रात्रीला अकाल मृत्यू हरणारी शुभंकरी काल रात्री असं म्हटलं जातं. एवढं या देवीचं महात्म्य आहे, महत्त्व आहे. शारदीय नवरात्रीमध्ये या देवीचं पूजन तर केलं जातंच, पण याशिवाय चैत्र नवरात्रीत देखील पूजन केलं जातं आणि कृपादृष्टी मातेचा अखंडितपणे आपल्यावरती राहावा म्हणून अश्विन महिन्यात देखील गुप्त जे असतात, अश्विन, शारदीय, चैत्र या सगळ्यामध्ये मातेला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले जाते. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जाते. त्याविषयी आपण जाणून घेऊया. कारण आपल्याला आपल्याप्रमाणे म्हणजे आपल्याला जेवढं शक्य आहे त्याप्रमाणे आपण करायचं आहे. देवीच्या श्वासामध्ये अग्नी असल्याचं म्हटलं जातं. चतुर्भुजा असलेल्या देवीच्या एका हातात खडग, तर दुसऱ्या हातात लोखंडी शस्त्र आहे. हे मी तुम्हाला सांगितलं मगाशीच. तर तिसरा हात अभय मुद्रा, चौथा हात वरमुद्रा आहे. कारण रिद्धी आणि सिद्धी प्रदान करणाऱ्या देवीला कालरात्री देखील म्हटलं जातं आणि जे डोळे आहेत ते पूर्ण ब्रह्मांडाचं प्रतीक आहे. पार्वती देवीपासून काली मातेची उत्पत्ती झाली. तिन्ही सांजेनंतर देवीचे पूजन करण्याचे विधान आहे यामध्ये. म्हणूनच संध्याकाळी ज्या काही नवरात्रीच्या देवींचे आपण पूजन करतो, जे काही उपाय मी सांगितले किंवा जे काही उपाय करतो ना, ते शक्यतो करून रात्रीच करायचे आहेत. रात्री तुम्ही 8, 8:30, 9 नंतर व्यवस्थित सगळं आवरून जॉब वगैरे झाल्यानंतर स्वच्छ हातपाय वगैरे धुवून तुम्ही मातेजवळ बसू शकता निवांत. कोणत्याही दगदगीचं टेन्शन नसताना रात्रीची पूजा करणे हे कधीही फलदायी ठरतं नवरात्रीमध्ये. म्हणूनच तिन्ही सांजेनंतर या देवीचे देखील पूजा करण्याचे विधान आहे. गंगाजल, पंचामृत, गंध, पुष्प, अक्षदा या सर्वांनी देवीचे पूजन करायचे आहे. तसेच देवीला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. गुळाचा नैवेद्य दाखवून तुम्ही याचं जे आहे काल रात्री देवीचा मंत्र वगैरे म्हणायचा आहे. दुर्गाच्या या आपल्याला 7व्या रूपाचे जे पूजन करतो त्याचा आपल्याला खूप म्हणजे खूप चांगला परिणाम दिसतो. तर हा मंत्र म्हणायचा आहे तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. याशिवाय ओम कालरात्री देवे नमः या दोन्हीपैकी कोणताही मंत्र अगदी 11-11 माळा तुम्ही करायच्या आहेत. लक्षात घ्या, सप्तमी, अष्टमी, नवमी 3 दिवस अजिबात चुकवायचे नाही आहे. जरी तुम्हाला 5 ते 6 दिवस कोणताच उपाय करायला जमलेला नाही आहे, काहीच वाचायला जमलं नाही आहे, मंत्र, साधना, तर हे 3 दिवस अजिबात सोडायचे नाही आहेत तुम्ही. या 3 दिवसामध्ये काहीही करा तुम्ही, पूर्वनियोजन करून तुम्ही वेळ जरूर काढा.
म्हणजे काय होईल, तुम्हाला या सगळ्या गोष्टींसाठी पूर्वतयारी करून तो वेळ जो आहे देवीच्या साधनेसाठी वापरता येईल. आपली मनोवांछित इच्छा तर देवी पूर्ण करणारच आहे. पण याशिवाय देवी गडद अंधारासारखा रंग जो आहे, तो मातेचा रंग आहे. चेहऱ्यावर 3 डोळे आहेत, जे ब्रह्मांडाचं प्रतीक आहे. तर या देवीची जेव्हा आपण साधना करतो ना, धार्मिक मान्यतेनुसार देवीच्या रूपाची साधना करणाऱ्या साधकाजवळ जीवनात शत्रू कधीच जवळ येत नाही आणि जे शत्रू तयार झालेले असतील, त्या शत्रूंचा तिथंच समूळ नाश होतो. अशी अभय देणारी अभयमुद्रेतली ही माता, हिचे पूजन तुम्ही सगळ्यांनी करायचं आहे. ज्यांना ज्यांना अकाल भय मृत्यूची भीती वाटते, भय आहे, त्या सगळ्यांनी देखील, कोणता आजार आहे, कोणतं काय आहे, त्या सगळ्यांनी देखील मातेची पूजा जरूर करायची आहे मनोभावे. साधा सोप्पा मंत्र म्हणायचा आहे तुम्ही. क्लीम, क्लीम, क्लीम हा जरी मंत्र म्हटलात तुम्ही तरी चालणार आहे. तुम्ही पूजेसाठी सकाळी लवकर उठून पाटावर लाल वस्त्र वगैरे ठेवून काल रात्रीचा फोटो असेल तर तो, किंवा मग तुमच्याजवळ घट वगैरे असतील बसवलेले तर अतिउत्तम. नाही आहे तर अखंडित दिवा ज्याप्रमाणे मी सांगितला त्याप्रमाणे जर दिव्याची तुम्ही स्थापना केली असेल तर त्या दिव्याच्या ज्योतीसमोर, किंवा यापैकी काहीच नाही आहे तर तुपाचा दिवा लावायचा आहे सरळ देवघरामध्ये. तो अखंडित चालू ठेवायचा आहे तुमची जोपर्यंत ही जी आहे साधना चालू त्यापर्यंत. अक्षदा, फळ, फुले, हळदी-कुंकू अर्पण करायचं आहे आणि ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा म्हणायचा आहे तुम्ही मंत्र, आणि शेवटी आरती करायची आहे. काल रात्रीची आरती तुम्हाला भेटेल यूट्यूबवर वगैरे, आणि नंतर प्रसादाचं गुळाचं वाटप करायचं. आणि या उपासनेचे तुम्हाला फायदे जे आहेत ते, इच्छित तुमची जी सिद्धी आहे, म्हणजे तुम्हाला कोणती सिद्धी वगैरे करायची असेल, एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल ना, तर तो देखील तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. काल रात्री देवीची साधना करणाऱ्याच्या साधकाच्या केसाला सुद्धा कुणी धक्का लावू शकत नाही. म्हणूनच तुम्ही अवश्य काल रात्री देवीची उपासना करण्याला अजिबात विलंब करू नका, किंवा जर माहिती झालेलं आहे तर ही संधी बिलकुल सोडू नका. अनेक प्रकारच्या निगेटिव्हिटी घालवणारी, आसुरी शक्तींचा नाश करणारी देवी म्हणजेच ही कालरात्री. म्हणून या दिवशी महासप्तमी असं देखील म्हटलं जातं. म्हणूनच या महासप्तमीला, महाअष्टमीला आणि महानवमीला या 3 दिवसात खूप असे उपाय करायचे आहेत आपल्याला, जेणेकरून तुम्हाला सगळ्या निगेटिव्हिटीपासून, सगळ्या वाईट दुष्ट गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्यांपासून तुमची माता रक्षा करल, एक कवच बनल. म्हणून दुर्गा कवच देखील पाठ करायचा आहे आज. दुर्गा कवच जर येत नसेल तुम्हाला तर तुम्ही मोबाईलवरती लावून ते कवच ऐकायचं आहे. साधारणतः 9 वेळा कवच पठण करायचं आहे. 9 वेळा मोबाईलवरती लावून हात जोडून देवी पुढं बसायचं आणि तुम्ही हे दुर्गा कवच म्हणायचं आहे. दुर्गा चालीसा म्हणायची आहे आणि मग आरती करायची आहे. अगदी रात्री 11:30-12 जरी वाजले आरतीला तरी चालतं, कारण हा रात्रीचाच नवरात्र उत्सव आहे. आणि आजच्या दिवशी जायफळ जे मी तुम्हाला सांगितलं आहे आणायला, तर ते जायफळ तुम्ही घ्यायचं. जायफळ एका वाटीमध्ये मातीची पंती घ्या. त्याच्यामध्ये ते जायफळ तुम्ही टाकायचं, त्यावर तूप टाकायचं, 2 लवंगा टाकायच्या आहेत, 2 विलायची, आणि हे सगळं जाळायचं आहे. हो, जाळायचं आहे हे आपल्याला. आणि ते जळताना तुम्ही मनोमन प्रार्थना करायची आहे, की माझ्या आयुष्यातल्या सगळ्या नकारात्मकता, सगळी रोगराई, चिडचिड, भांडणं, जे काही घरामध्ये किरकिर आहे, पैशाची समस्या सगळं जळून नष्ट होत आहे आणि सगळ्या चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात देवी मातेने मला प्रदान केलेल्या त्या मी ग्रहण करत आहे. आणि तो जायफळ पूर्ण जळला पाहिजे. तो जळतोच. जेवढी निगेटिव्हिटी आहे तेवढा पूर्ण तो जळतो. जर निगेटिव्हिटी अति जास्त प्रमाणात असेल तर जायफळ मध्येच जळून पूर्ण विझतं ते. तर तुम्ही थोडासा कापूर जास्त टाकून ते पूर्ण जाळायचं आहे. तर आजचा हा महा उपाय करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.